डेक्कन, द किंग ऑफ डेक्कन आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे. राघोजींचा जन्म महादेव कोळी जमातीत झाला. त्यानंतर मराठा सैन्यात हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारात गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदाऱ्या वतनदाऱ्या काढल्या. परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. इसवी सन 1828 साली शेतसारा वाढवण्यात आला. सारा वसुलीमुळे गोरगरिबांना रोख पैशाची गरज भासू लागली. त्यामुळे गोरगरीब सावकार वाण्याकडून भरमसाठ दराने कर्ज घेऊ लागले. कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले. त्यामुळे राघोजींनी सावकार आणि ब्रिटिश यांच्या विरुद्ध बंडाला सुरुवात केली. अशा या आद्य क्रांतिकारक राघोजींची आई रमाबाई, वडील रामजी भांगरा यांच्या पोटी राघोजी भांगरे यांचा जन्म झाला. 8 नोव्हेंबर 1805 आपल्या गावापासून अगदी 10 किलोमीटर अंतरावर देवगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. सुरुवातीपासूनच आई वडिलांचे चांगले संस्कार आणि चांगली रणनीती आणि वडील रामजी भांगरे यांनी सुद्धा इंग्रजांविरुद्ध बंडात भाग घेतला होता. त्याचबरोबर क्रांतिकारक गुरुभक्त एकलव्य, जवाहर संस्थानचे मुकणे राजा, क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा, जननायक तंट्याबिल, गुरुभक्त एकलव्य, बाळू पिचड असे अनेक साथीदार राघोजींच्या बंडात सामील झाले. नवे अनेक क्रांतिकारकांनी या भारत देशामध्ये एक क्रांती घडवून आणली आणि या भारत देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त केलं, सावकारांच्या गुलामगिरीतून मुक्त केलं आणि या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. अशा या आद्य क्रांतिकारक सह्याद्रीचा धन्यवाद. द किंग ऑफ डेक्कन, द किंग ऑफ डेक्कन आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंची स्वारी येते. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा. अकोला तालुक्यातील रामाकिरवाक याला पकडून अहमदनगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली. यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरात दहशत पसरेल असं ब्रिटिशांना वाटत होतं. रामाचा जोडीदार राघोजी भांगरे याने सरकार विरोधी बंडात सामील होऊ नये यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले. परंतु नोकरी आपण आणि पगारातील काटछाट माईक सिस्टीम काय नाही कधी ठरवायचं. या गावी 8 नोव्हेंबर 1805 रोजी राघोजीचा जन्म झाला. लहानपणी आईचे मिळालेले संस्कार आणि या संस्कारामुळे राघोजीवर चांगले गुण उदयास आले आणि त्यांनी सावकाराविरुद्ध इंग्रजांविरुद्ध त्यांनी ते बंडात सामील झाले. भोवड्यामध्ये आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा संपूर्ण जीवनपट आपण या ठिकाणी सादर करीत आहोत. Bye.
सर्वांनी शांतता राखायची. 2 माईकच्या समोर स्टँड घ्या ना राजे. ज्याचा डायलॉग नसेल त्यांनी कृपया खाली बसायचे. पोलीस कर्मचारी आपण खाली बसून घ्या. ज्याचा डायलॉग असेल त्याने उभं राहायचं. बसा बाकीच्या खाली प्लीज. थोडं सहकार्य, आपल्या सहकार्याची अपेक्षा. आपण सर्वजण सहकार्य, आपण सर्वांनी जर सहकार्य केलं तरच आपल्या या कार्यक्रमात रंगत येईल आणि आपला कार्यक्रम अगदी बहारदार असा होईल. हॅलो हॅलो हॅलो. प्रेक्षकांनी कलाकारांना बसण्यासाठी जागा द्यायची. प्रेक्षक उठा पटकन. स्टँड अप. आमचे शेतकरी हे बघा, आमच्या देशावर फार दुष्काळ पडलेला आहे, पण काय करावं आणि काय नाही, एवढी गरम परिस्थिती आलेली आहे. पूर्वी आमच्या गावावर देशावर नागले भरपूर करायचे लोक, पण आता वर्ग करतात ते पण घोटीला नेऊन विकतात. त्याच्यामुळे एवढी बेकार परिस्थिती झालेली आहे, पण काय करावं काय नाही. आता एक माझी बायको सगुणाला बोलून घेतो, तिचा काय निर्णय आहे ते बघतो. अगं सगुणा, चालू कर त्या माईक. पोरा बाळा अहो तुम्ही घराबाहेर जाता ती घराच्या घरामध्ये पुन्हा येतात. बायकांना किती काम असतात तुम्हाला माहित आहे. आता काय काम आहे तुला ते मला ठावक आहे. हा, बोला. हा? घरामध्ये खुरबुड खुरबुड खर्ची करते रस्ती, आणि काय काम आहे तुम्हाला. हो पोरा, पण पुढचा काय विचार आहे तो तरी बोला ना. आता पुढचा विचार तुला काय सांगायलाच पाहिजे काय. हा? तुला काय मी राब राब कष्ट बाहेर किती करतो हे तुला चांगले ठावक आहे, आणि आपण घरामध्ये बसते तुला बाकीचं काय माहित हे तुला ठावक आहे का नाही का. हे बघ, आपली गरम परिस्थिती आलेली आहे, आपल्याला त्या सावकाराकडे जायचं आहे. अगो बाई अहो गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी पाणी नाही काही नाही. नेहमी दुष्काळ पडलेला आहे आपल्या भागामध्ये, पण सावकाराकडे जायचं आणि कर्ज म्हटल्यावर सावकाराकडे जायचं आणि कर्ज म्हटल्यावरती सावकार किती दिवस आपल्याला कर्ज देणार आणि ते कर्जाचा आपल्या डोक्यावर किती टोपला राहणार याचा विचार केला की हे नाही. बघा, आपल्याकडे गरीब सावकार कधी येईल कधी नाही त्याचा तपास लागणार नाही. आपण त्यांची वाट बघूया बरं. असं ना काय हरकत नाही. शाला भाई भारत में पहली बार आया तो मेरे पास एक कौड़ी भी नहीं. ये छोटा और लोटा. शाला हम पहली बार आया तो हम बहुत गरीब था, लेकिन मैंने कौड़ी कौड़ी बहुत कमाया और मैं बड़ा सेठ बन गया. मेरा नाम है अमृत शेठ. अमृत शेठ, अरे हाँ बोला. हाँ जी सरकार बोला. लिसन केअरफुली. बोलिए बोलिए साहब. आय नो ह्या वर्षी पाऊस झाला नाही, पाऊस पडला नाही, बरोबर आहे. तरी पण आपल्याला ह्या सर्व शेतकऱ्यांकडून, इथे जेवढे शेतकरी बसलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांकडून डबल सेट सारा वसूल करायचा आहे. अहो ते सांगायला कशाला हवा. हा शेठ बराबर करते. ही जबाबदारी तुमची असणार हो आहे. ये मैं बराबर करता हूँ, मैं छोड़ता नहीं. आणि आपल्या तिजोरीमध्ये सर्व सेट सारा आलाच पाहिजे. मैं किसको भी नहीं छोड़ेगा. झाला राम जी को बहुत कर्ज दिया मैंने, अभी तक मेरे कर्ज फेड़ा भी नहीं साले. आने दो उसको, मैं दिखता हूँ उसको. झाला राम जी. झाला मैं आज राम जी के घर पर जाता हूँ. झाला बहुत मेरा कर्ज है, अभी तक दिया भी नहीं साले ने. अबे रामजी शेतकरी. हा कोण आहे. अरे आवाज सुनता नहीं के साले. बाहेर कोणीतरी बोलायला लागली बघा. हाँ बायडी का आवाज आ गया. साला बायडी का आवाज बहुत कड़क है. तो सरकारच असेल. कोण असणार. सरकार. अगो बाई सावकार सावकार. सावकार आपल्याकडे आला. हो सावकार. आता करायचं काय आणि नाहीतरी काय. हे बघा मी असं त्यांना सांगते की माझ्या माझ्या जमीन घरामध्ये नाही म्हणून. बरं ठीक आहे, तुला काय सांगते ते सांग. हो जी जी सावकार जी हाँ सावकार नमस्ते भाभी
नमस्ते 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 भाभी नमस्ते। चलो भाभी, हमारा कर्ज कभी देना तुम्ही? हाँ बोलो बोलो भाभी। अब बोलिए जल्दी, मेरे को टाइम नहीं यार, बोलिए जल्दी। काय म्हणते? हा. तुम्ही आलात कशासाठी? अरे शाला, आमचा कर्ज बी तुम्ही फेडला नाही, कशासाठी आले? म्हणजे तुमचं कर्ज नेण्यासाठी तुम्ही आलात हो, होय? कर्ज येण्यासाठी. हा बोलिए. तुम्हाला माहित आहे का 4-10 वर्ष झाले पाऊस सुद्धा नाही आणि काहीच नाही. आमच्या गावाकडे इन्कम धंदे काही नाही. आम्ही असं करतो. कच्या वेळेस सकाळी लाकडे तोडायला लाकडाच्या मोळ्या घेऊन बाजारामध्ये जातो. असं आमचं पोट पाणी आम्ही भरतो. बरोबर आहे तुमचा शाला, आमचा आदेश आहे सरकारचा, इंग्रज सरकारचा, की तुम सब वसूल करो। महाराज. मेरी वसूली करना ही पडेगा। ओ महाराज, हा काय झालं सगुना? जरा बाहेर या. सावकार आलेला आहे. हा, काय म्हणणार त्याचं? अहो ते म्हणतात की आमची सावकारकी फेडल्याशिवाय मी तुमच्या दारामधून जाणार नाही. आणि ते काय बोलतात, हिंदी बोलतात का मराठी बोलतात, मला काही कळतच नाही बाई. ते का? साडे 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 काय म्हणतात, साडे साडे हेच कळत नाही. चालेल चालेल. त्यांना घरातून बाहेर काढून द्यायच्या, घरावर जप्ती आणायची. राम जी, अरे साले मेरा कर्ज दे दो, नहीं तो मैं क्या करूंगा मालूम है क्या? तुम घर पे बाहर निकलो। त्यांना म्हणा मराठी बोला, आम्हाला काही कळत नाही का दिलेलं. अरे माझ्या घरात, हे तुमच्या घराच्या बाहेर या। मेरे कब्जे में है वो तुम्हारा घर। असे का? हमारे ऊपर बहुत कर्ज है। देखो मेरी चोपड़ी देखो, अभी तुम्हारा कितना कर्ज है देखो, पड़ी है भाभी। आम्ही शेतकरी वर्ग आहे, शेतकरी बाहेर शेतकरी माणसात आम्हाला काय कळतच नाही. ते ये तुमको आजीबात समझता नहीं ना? नाही समज. देखो ये तुम्हारा बहुत कर्ज हुआ है, काय येते खेती और घर, काय ये सरकार में कब्जे में होगा तुम्हारा सब। तुम्ही सावकारकी देतायत आम्हाला आणखी. साला क्या बोलती है भाभी तू? साला का बोलते हे करायचंच नाही. आम्हाला तुम्ही हिंदी बोलता का मराठी बोला, मराठी. हे तुम्हारा शेत, तुमचा शेत आणि इंग्रज सरकारच्या ताब्यात आहे। तुमच्या ताब्यात काही बी नाही, तुम्ही या घरातून चालतं पडायचं, निघायचं लगेच। अहो असं नका करू. आवाज मत कर, चल निकाल, चल चल भाग, निकाल। काय म्हणते माझं ऐका. आधी घराबाहेर हाकून देऊ नका, सावकार घराबाहेर हाकून देऊ नका. चल चल चलो देखो, चल रात में बाहर चल 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 गरीबावर अन्याय करणाऱ्या लुच्च्यांना, गरीबावर अन्याय करणाऱ्या लुच्च्यांना हा आदिवासी, हा आदिवासी त्यांना मातीत घालण्याकरताच देवचे आभार निर्माण झालेला आहे। माझा मित्र राघोजी भांगरे, राघोजी भांगरे हा आदिवासी, मी पण आदिवासी। बोला दादा बोला। अरे देवजी, तू इतक्या वेळेत इतक्या घाई गडबडीने कशासाठी आलास? अरे इंग्रजांनी आपल्यावर अन्याय केला, गरीबावर अन्याय चालू आहे, तेव्हा आपण काहीतरी केलंच पाहिजे। हे तर बरोबर आहे। अनेक वेळेला इंग्रजांनी आपल्या गोरगरीब जनतेवर डाके टाकून आया बहिणींची इज्जत घेऊन त्यांना देशोधडीला लावलं, कर्जाच्या खाईमध्ये टाकलं। परंतु आता या जुलमी सरकारला आपण वेळी धडा शिकवला पाहिजे। बरोबर आहे। आता आपण शांत बसायचं नाही, आपल्या सर्व क्रांतीवीरांना या ठिकाणी बोलून घ्यायचं। बाळू पिचड असेल त्यांना निरोप द्यायचा, किसनजी खाली असतील त्यांना निरोप द्या आणि लवकरात लवकर या ठिकाणी बोलून घ्या। आपल्याला बंडाच्या तयारी करायची आहे। चालेल।
हा बा, सगुणा. मी असं म्हणते आपल्याला सावकाराने घरावर हाकलून दिलेला आहे दिलेला आहे ना हाव. मग मी असं तुम्हाला म्हणते आपण आता आपण काय करूया दादाजीचं घर गाठूया काय हरकत नाही, आपण त्या रागाचं दादू का जाऊया. हा चला लवकर जाऊया जाऊया. राघोजी दादा कोण आहे? रामभाऊ. हो, अरे ये. कसं काय झालं? काय सांगायचं? बोल मोकळं मन करून बोल. हा राघोजी तुझ्या समोर उभा आहे, अतिशय मन मोकळं करून बोल. काय अडचण आहे? आमच्या त्या सावकाराने आम्हाला घराच्या बाहेर काढलेलं आहे. तुम्हाला घराच्या बाहेर काढलं? आमच्या घरावर जप्ती आणलेली आहे आणि त्याने आम्हाला हाकलून दिलेलं आहे. शेत ताब्यात पण घेतलेलं आहे. असं का? होय. अरे रे, इतक्यापर्यंत तुमची मस्ती गेली काय? इंग्रज सरकारनं अरे इंग्रज अधिकाऱ्यांनो, भेकडांनो, आमच्या जमिनी बळकावून आमच्या घरादारांवर तुम्ही अत्याचार करून आमच्या आया बहिणींवर आज इतक्यापर्यंत तुमची मजल गेली. आता सोडणार नाही, याच पावली निघूया. रामभाऊ, होय, काळजी करू नका. काही काळजी करू तुम्हाला नका घराच्या बाहेर काढलंय. मी तुम्हाला आपल्या वाड्यामध्ये राहा. हा बोला. आई बहिणीचा छळ करताय आई बहिणीच्या इज्जतीला हात घालताय दादाजी तुमच्या पायाची आई बहिणीच्या तुमच्या तुमच्याला मी मारून घालण्याचा काळ हा तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे. असं ना जा आपल्या वाड्यामध्ये शांत राहा. आम्ही त्या सावकाराचं बघूनच घेतो. हा देवजी आव्हाड सुद्धा त्याच्या पाठीमागेच आहे. काही काळी बंद कर 1 मिनिट बंद हे निघायला पाहिजे. सावकारजी बाहेर ये. अरे कोण आहे रे साले अरे शेंदाळे तुझा बाप आहे, तुझा बाप. मेरा बाप. होय. अरे कोण आहे मेरा बाप? म्हणून समाज हे बघ सावकारजी, आतापर्यंत आमच्या या बहिणींची इज्जत लुटली, आमच्या घरादार बळकावली, इतक्यापर्यंत तुमची मजल गेली. अरे तुम कोण आहे? हाला कोण आहे? दादागिरी करके अरे हे तुला दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. अरे चुप. राघोजी म्हणतात मला. राघोजी, होय आदिवासी. ये दुकान मेरा है, ये इलाका मेरा है, अरे ये सरकार भी मेरा है. तेरे बाप का इलाका नहीं, इलाका हमारा है. ये मातृभूमी हमारी है. इथं तू आल्या पावली निघून जायचं, तुझा लोटा आणि सोटा घेऊन. अरे वाह 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 वाह, बड़ा आया मेरे ठिकाने को. अरे राघोजी, हम भी किसी से कम नहीं. तर मग ये दाखवतोस सरकार तुला, हमारा है. दाखवतोस तुला काय आहे घे. हिम्मत असेल ना, हो गई यार. काठी टाकून द्या तुम्ही. ते राहुल तर गाणं लाव.
चला आता सावकाराचा कार्यक्रम केला. आता आपल्याला पुढील लेफ्टनंट गिल आणि कॅप्टन यांचा वेळ बघायचा आहे. तर माईक थोडा जवळ धरा कृपया. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? हु इज राघोजी भांगरा? रांगोली भांगरा डेंजर अरे तो बंडखोर, त्याने आपल्या माणसाला मारलं असं कळलं? सावकाराला मारलं त्याने. अरे मारलं कसं? तुम्ही असताना सावकाराला मारलं? त्याने आदिवासी भागामध्ये बंड केलेला आहे आणि त्यांच्या सहकार्यासह खेडोपाडी लोकांना त्रास देत आहे तो. ते काही नाही गेल. 2 दिवसामध्ये मला तो माझ्या कस्टडीमध्ये पाहिजे. आणि त्याला 5,000 बक्षीस सरकारतर्फे जाहीर कर. कॉन्स्टेबल इधर आओ. राजू कॉन्स्टेबल साबळे इधर आओ. कुठे आहे तो राघोजी? तुम्हाला माहित आहे का? हो सर माहित आहे ना. कुठे राहतो तो? गेल गेल. अरे कोण आहे तिकडे? बघ त्याला. गेल गेल. कोण आहे? बघ तिकडे. कॉन्स्टेबल इकडे. त्या राघोजी भांगराचा सहकारी तुम्हाला कुठे दिसत आहे का? अरे कॉन्स्टेबल मी काय बोलतो? ड्युटी करता की हजामत करता तुम्ही? कॉन्स्टेबल, व्हॉट इज दिस नॉनसेन्स? टेल हिम. अरे सांग त्याला काय आहे ते. अरे अरे कुठे राहतो तो नेमके? अरे देवजी दिसला. तो देवजी शूट हिम. शूट गेल. लेफ्टनंट गेल, लिसन केअरफुली. यस सर यस सर. त्या राघोजी भांगरे बंडखोरांचा 2 दिवसात बंदोबस्त करून त्याला माझ्या कस्टडीमध्ये घेऊन ये. यस यस यस. आता आपण त्याला राघोजी भांगरेला पकडण्यासाठी जो कोणी पकडून देईल सरकारतर्फे त्याला 5,000चं इनाम ठेवलेलं आहे. सगळ्यांना जाहीर करा. सगळ्या लोकांना असं सगळ्यांना जाहीर करा. सगळ्या लोकांना जाहीर करा. कॉन्स्टेबल आपला पूर्ण फौजफाटा पोलीस सगळीकडे तैनात करा आणि त्याला लवकरात लवकर पकडून ब्रिटिश सरकारच्या स्वाधीन करा. मला असं पंडित चव्हाणला तिकडे याच्या बाबतीत खबरींमार्फत मला असं कळायचं. खबरींमार्फत शोध घेऊन तो कुठे आहे? मला असं कळलं आहे की तो वारी करतो पंढरपूरला जाणार आहे. गेल. सर्व बंदोबस्त पंढरपूरला. येस सर पाठवतो. मी पाठवतो पूर्ण बंदोबस्त. मी स्वतः जाऊन त्याचा शोध घेतो आणि लवकरात लवकर त्याला अरेस्ट करतो आणि ब्रिटिश सरकारच्या स्वाधीन करतो. ठाण्याच्या जेलमध्ये घेऊन या. येस सर यस बंदोबस्त करू सर्व. यस यस यस. शब्द टाकून घ्यायचे आता. नाही ते येईन की बोलताना सीन मध्ये बोलताना. अरे रे काय वार्ता समजली? या ठिकाणी माझा उजवा हात असलेला देवजी आव्हाड याला इंग्रजांनी ठार मारलं. आता इंग्रजांची फौज फाट मोठी आहे. आपल्याला त्यांच्याशी समोरासमोर युद्ध करून जमणार नाही. आता गनिमी काव्याने त्यांच्याशी लढलं पाहिजे. आता किसन खैरी, बाळू पिचड यांना सर्वांना निरोप देतो आणि पंढरपूरच्या वारीला निघतो. पंढरपूरच्या वारीला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतो. पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर त्याच्याकडे मागणी करतो, हे पांडुरंगा माझ्या समाजाला वाचवण्यासाठी तू मला सहाय्य दे अशी विनंती त्याला करतो आणि मग इंग्रज सत्तेचं बघतो.
हरकत नाही. आता आपण पंढरपूरच्या वारीला निघालो पाहिजे. शेतकरी उभे राहा त्याच्यासोबत आपण घडला तुम्ही उभे राहा चला चला बाकी चार जण उभे राहा ना अजून वारकरी चला गाणं लाव रे चला काहीतरी लावा मला वाटतं पंढरीच्या वारीमध्ये राघोजी भांगरा आलेला दिसतोय. होय होय सरकार, होय होय सर. मला पण तसंच वाटतंय, कारण गुप्तहेरांमार्फत अशी बातमी मिळाली आहे की तो वारकऱ्यांसोबत पंढरपूरला गेलेला आहे. चंद्रभागेजवळ कुंडिकाच्या मंदिराजवळ मी माझे सर्व पोलीस फोर्स आजूबाजूला तैनात करतो आणि त्याच्यावर कळणी नजर ठेवून त्याला पकडून ब्रिटिश सरकारच्या ताब्यात द्यायचं आहे आपल्याला. आणि मग अजूनही का नाही पकडला? जा बघ गुप्त हे काय म्हणतात. येस सर. कॉन्स्टेबल इकडे या. राजू कॉन्स्टेबल इकडे या. आता आपण तो राघोजी भांगरे वारकऱ्यांच्या सोबत पंढरपूरला वाळवंटात गेलेला आहे. तो राघोजी भांगरे आहे का? हो सर. झाला हॅटॅक. राघोजी भांगरा, यू आर अंडर अरेस्ट. तू आता कुठे पळून जाऊ नकोस. तुला सर्व पोलिसांनी घेराला घातलेला आहे. अरे पकडा त्याला, पकडा त्याला. तो कुठेही मिळू शकणार नाही असं बघा. पोलीस राघोजी भांगरे. अरे सकाळ या भागाला पकडा त्याला. अरे तुम्हाला ऐकत नाही तो. सह्याद्रीच्या खाण्यावर म्हणतात तो याला किंग ऑफ टेकर म्हणतात तो याला पूर्ण किंग ऑफ टेकर म्हणतात तो याला. अरे मला असे पटवू नका. अरे मला असे पटवून जेल बंद करू नका. सोडा मला, सोडा. मी तुम्हाला या ठिकाणी मला फक्त माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या. नाही आम्हा तुला आता पांडुरंगाचं दर्शन घेता येणार नाही. दर्शन घेऊ द्या. कारण तू आमच्या विरुद्ध भांडण पुकारलेला आहे. सोडा मला. पूर्ण ब्रिटिशांना जेरीस लावलेला आहे. पूर्ण ब्रिटिश सरकारला घेऊन चला.
अरे मी वीर आहे, मला गोळी घालून दे ना, नाही तर तलवारीने माझा मुंडका उडा. मला फासावर देऊ नका. थांबा पटकन गाडीमध्ये. थांबा, मला फासावर देऊ नका. अरे 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 अशा पद्धतीनं आपल्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना 2 मे 1848 रोजी ठाणे सेंट्रल जेल या ठिकाणी फासावर चढवण्यात आले. मित्रांनो, ब्रिटिशांकडून अक्षरशः त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. त्यांना कोणी वकील मिळवून दिला नाही आणि परिणामी 2 मे 1848 रोजी ठाणे सेंट्रल जेल या ठिकाणी या वीराला वीर म्हणून आलं. या राघोजीने क्रांती पेटवली. त्या क्रांतीनंतर 1857 चा उठाव झाला. भारत देश स्वतंत्र झाला आणि तो भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपण मित्रांनो अशा वीरांच्या क्रांतीमुळे आज आपण या ठिकाणी सुखाने नांदत आहोत. सोहळ्यासारखे कार्यक्रम सादर करीत आहोत. अशा या सर्व क्रांती